भाऊ मला अमीर कसा समजला आता अमीरच बनतो आपण एकदम करोडपती बनू आपण हे वावरा शिवरात काही पडेल नाही मोठरा गिटरा जयत राहता सदैव हे काय बेस नट खोचरू आला तू सदैव आपण घेऊ मेंढ्या बढिया पैकी एकदम एक मेंढी भेटते 15,000 आले आपण 2 खंडी मेंढ्या घेऊ त्याचे कोकरू विकू बढिया पैकी दर 6 महिन्याला आपण 12 लाखाचे कोकरू विकतो एकदम बढिया पैकी करोडपती डायरेक्ट. अबे तुला त्याचे कष्ट दिसत नशी तुला तर दिसत असेल त्याचं मोठमोठं घर संत्र्याचे बाग त्याने माहित आहे वाड्यावर किती टाइम राहणं पडते पाणी वारं पाऊस काही बी असलं तरी ते त्याच्या वाड्यावर असतात त्या मेंढ्या सोबत असतात किती चालणं पडते त्याच्या एका मेंढ्या मागे किती डोंगर यंगणं पडतात त्याले किती हाल होतात त्याचे तरी त्याच्या मेंढ्या मागे राहतात तू काय कष्ट करशील तेवढे तुझ्या होते का तेवढे का ठीक आहे भाऊ आपण मेंढ्या कॅन्सल करू आपल्या हाल होतील जास्त तर आपण घेऊ म्हशी एकदम बढिया पैकी. कशा रे भाऊ बँकेकडून काढू 10 लाखाचं लोन एक म्हैस भेटते लाखाले 10 म्हशी घेऊन येऊ गप्पन डायरेक्ट आणि की एक म्हैस देते 12 लिटर दूध दिवसाले 10 म्हशीच किती उरालं 120 लिटर दूध डेअरीवर चाललं आपलं भापकन 80 रुपये लिटरनं कितीचं उरालं ते 120 ते 9,600 रुपयाचं दूध उरालं ते टोटल 9,600 रुपये आपल्याला रोज पडते तर महिन्याचा हिशोब कर तू किती उराला आपण गप्पन अर्धे पैसे डायरेक्ट बँकेला द्यायचे अर्धे जवळ ठेवायचे अर्ध्याच्या म्हशी आणायच्या करोडपती जाग्यावर आपण टेन्शनचं काम नाही. वा काय हिशोब सांगितला रे का तू ना साल्यापणी या म्हशीचं शेण काढलं तू 2 वाजता उठल्यानंतर आणि दूध का रातच्या 10 काढत जाशील का एक म्हैस तू एकूण सांभाळल्या नाही जाऊ राहिली काय तर म्हणतो 10 म्हशी घेऊ आपण ओके करू करोडपती टाइम नाही बघत निघ साल्या निघ आठवत होय एक म्हैस आहे म्हणून मला जीवार येते 10 म्हशी असू दे पाय कसं सटकन करतो एकदम बढिया पैकी एका 7 सेकंद मध्ये तर काढतो मी शेण. का बे तुला 10 लाखाचं लोन देईन कोण कशाच्या भरोश्यावर देईन तू एका 7 करोड गव्हाण ठेवशील का काय तू भाऊ माझ्या 7 करोड जर कोणा घेतले असते मी तुझ्या आलो असतो का शेणकाळ्यावर राहिलो असतो मी म्हशीच्या नांदी लागलो असतो काय एवढा करोडपती माणूस काय चल निघ मोटरीत पाडीन तुला निघ तू